नमस्कार मित्र हो, स्पर्धा गुरु ASP या आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, सध्या आपले शिक्षक भरतीचे उमेदवार म्हणजे आपले अभियोग्यताधारक विथ इंटरव्ह्यूच्या लिस्टची वाट पाहतायत आणि अशामध्येच पवित्र पोर्टलवरती एक प्रसिद्धीपत्रक टाकण्यात आलेलं आहे। प्रसिद्धीपत्रक हे विथ इंटरव्ह्यूचं नाही, हे सर्वात आधी आपण सांगतोय, कारण असं झालेलं आहे की याद्या आल्या अशा प्रकारचा मेसेज हा सगळीकडे पसरतोय आणि त्यामुळे काय होतंय की जे आपले सर्वसाधारण अभियोग्यताधारक आहेत ते स्वतःच्या लॉग इनला जाऊन चेक करतायत की मला काय आलेलं आहे का किंवा मी कुठं रिकमेंड झालेलो आहे का, आणि त्यांना तिथं काहीच दिसत नाही। त्यावेळेला त्यांच्यामध्ये अगदी डिप्रेशनचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि असं होऊ नये यासाठी आपण सर्वात पहिल्यांदा सांगतोय की हा मुलाखतीशिवाय या प्रकारातला एक महत्त्वाचा प्रकार म्हणजेच जो उर्दू माध्यमाचा आहे तर त्याबाबतचं हे एक प्रसिद्धीपत्रक आहे। आता प्रसिद्धीपत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त पदे त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून म्हणजे कन्व्हर्टेड आहेत उर्दू माध्यमाची पदे ही दिनांक 25/6/2024 व दिनांक 11/7/2024 रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे। त्यामध्ये अनुक्रमे 3150 व 156 अशा एकूण 3306 रिक्त पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। शासन निर्णय दिनांक 6/8/2001 व 7/12/2001 मधील तरतुदी विचारात घेऊन शासनपत्र दिनांक 14/3/2024 नुसार मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्दू माध्यमातील समांतर आरक्षण सामाजिक आरक्षणातील उर्वरित रिक्त जागांसाठी दिनांक 12/7/2024 ते 15/7/2024 या कालावधीत उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत। सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन माननीय उच्च न्यायालयातील विविध याचिकावरील निर्णयांच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे। ज्या प्रकारे आपली इतर यांची कन्व्हर्टेड राऊंडची यादी प्रसिद्ध झालेली आहे त्याच पद्धतीनं उर्दू माध्यमाची यादी आता हा प्रसिद्ध झालेली आहे। आता पहा पुढं, सदर यादीमध्ये 872 रिक्त पदांकरिता उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्रात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे निवडीकरिता शिफारसी होत आहेत। सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील कार्यवाहीसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याशी संपर्क साधावा। संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून उमेदवारांच्या मूळ कागदपत्राची पडताळणी करून नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना शासन निर्णय दिनांक 21/6/2023 मधील तरतुदीनुसार समुपदेशन पद्धतीने नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात येईल। म्हणजे अशा पद्धतीनं हा उर्दू माध्यमाचा कन्व्हर्टेड राऊंड आहे आणि आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा मुद्दा की ज्याची आपण अतिशय आतुरतेने वाट पाहतोय तो मुद्दा इथं दिलेला आहे। तर तो मुद्दा हा मुलाखतीसह पदभरतीचा आहे। मुलाखतीसह पदभरती या प्रकारातील निवड प्रक्रियेसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजेच SOP विकसित करण्यात आली आहे व शासन मान्यतेच्या अंतिम टप्प्यावर आहे। त्यामुळे गुणमूल्यांकन वस्तुनिष्ठ पद्धतीने होईल व त्या आधारे योग्य अभियोग्यताधारकाची निवड संस्थांकडून करण्यात येईल। यादी प्रसिद्ध करण्याची अन्य तांत्रिक तयारी पूर्ण झालेली आहे। म्हणजे निवड याद्या पूर्ण आहेत, फक्त जी काही त्यांची इतर प्रोसेस आहे ती राहिलेली आहे आणि तीही काही दिवसामध्ये म्हणजे अगदी काही कालावधीमध्ये हे पूर्ण होऊन आपल्याला लवकरात लवकर आपल्या ह्या याद्या पाहायला मिळतील। परंतु आज जे लोक हे पाहून की याद्या आल्या हे पाहून जे काही खूप टेन्शनमध्ये गेलेले आहेत तर त्यांनी टेन्शन घेण्यासारखं असं काही नाही, लवकरच आपल्या याद्या ह्या लागणार आहेत। आता एक ह्यातली प्रोसेस आपण असं म्हणू की राहिलेली होती ती झालेली आहे आता विदाऊट मुलाखतीची, आणि आता त्यामुळे आता मुलाखतीची यादी ही आपल्याला नक्कीच लवकरात लवकर पाहायला मिळेल। आणि पुढं आपला नेहमीचा मुद्दा दिलेला आहे, न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी। म्हणजे अशाच प्रकारे ज्यावेळेला मुलाखतीसह पदभरती ची यादी लागेल त्यावेळेला तसं प्रसिद्धीपत्रक ही नक्कीच आपल्याला न्यूज बुलेटिन मार्फत कळवण्यात येईल, सांगण्यात येईल। त्यामुळं कुणीही टेन्शन घेऊ नका, नक्कीच आपलं मेरिट हे विथ इंटरव्ह्यूचं कमी लागणार आहे। त्यामुळे तुम्ही त्यासाठी लागणारी जी काही तयारी आहे ती करा किंवा फेज 2 आहे, त्यामुळं टेन्शन कुणीही घेऊ नका। आपल्याला लवकरात लवकर ह्या याद्या नक्कीच पाहायला मिळतील। आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही जर नेक्स्ट TET
किंवा टेटचा विचार करत असाल TET एवढ्यासाठी की जर तुम्ही 55-60% अडकला असाल तर नक्कीच तुम्ही TETचा विचार करत आहात आणि TET अगदी नक्की ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये TET होणारच आहे. त्यामुळे तुम्ही जर याचा विचार करत असाल तर आपण एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आपण आपल्या चॅनलवरती घेतोय की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ हा 1 मार्क्स तरी नक्की तुमच्या स्कोअरमध्ये वाढवेल. शिवाय आपण टेट जर तुमची टेट थर्ड द्यायची इच्छा असेल, कारण जर तुम्हाला आत्ता सध्या कुठंतरी लांब मिळालेला आहे आणि तुम्हाला टेट थर्ड देऊन स्वजिल्ह्यात यायचं आहे तर तुम्ही नक्कीच या टेट थर्डचा विचार करताय. तर यासाठी आपल्या चॅनलवरती काही टिप्स आणि ट्रिक्सचे व्हिडिओ आहेत की जेणेकरून तुमचा तो पेपर सोडवताना वेळ वाचावा आणि तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न हे कव्हर व्हावेत. कारण होतं असं की पेपर सर्वांनाच येत असतो परंतु वेळेअभावी तो पूर्ण करता येत नाही. आणि यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स जर आपल्याला माहिती असतील तर नक्कीच आपण आपला पेपर हा कव्हर करू शकतो. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यामुळं चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया असाच नवीन कंटेंट घेऊन. तोपर्यंत थांबूया इथेच. धन्यवाद.